आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की वॅपकॉस नावाची संस्था 1997ला आमदार विनय गुरेंच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती। पूर्वी ती सहकारी तत्वावर होती। नंतरच्या काळामध्ये 2008 साली ह्याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळे ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडे गेल्याच्यामुळे कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही। आज दुसऱ्या ठिकाणी 500-700 कोटी टर्न असलेली संस्था, वार्षिक टर्न असलेली संस्था ही तोट्यात जाते कशी, हा मुळात आमचा प्रश्न आहे। का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला, हा आमचा प्रश्न आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहे, कुठल्या बँकेचे किती आउटस्टँडिंग आहे, किती मुद्दल आहे, हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही। आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे, आजच्या येण्यात ते कर्ज किती आहे त्याचा कुठे उल्लेख केला नाही। त्यांच्या कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही। त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे। आणि त्या निमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली। त्या नोटिसीमध्ये त्या वॅपकॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे। त्यामध्ये जवळपास पारगाव मधले गट नंबर आपले आहेत, बार्शी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत। जवळपास हे सगळे गट नंबर बघितले, जवळपास 280 एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी, त्याची अंदाजे या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास 60-70 कोटी असेल। 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे। आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे। तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय गुरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती कर्ज आहे, हे अशी डबघ्याला का आली आणि ह्या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी मोल भावाने ज्या ठिकाणी विक्री होत असेल तरी आज गप्प काय, हा माझा त्यांना प्रश्न आहे। आपण बघितलं हा फक्त हा काही राजकीय आरोप नाही, तर कुठेतरी संस्थेत सभासद या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांची अजून या ठिकाणी देणी वॅपकॉसच्या कामगारांच्या अजून इथं काहीतरी त्यांना थकबाकीत आहेत किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली नाही। मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा ह्या कामगारांची केस सुरू आहे। असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलावाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली, प्रॉपर्टी शिल्लक राहिली तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे। तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतोय। आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडी मध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे। जे केवळ या ठिकाणी कोरड्या प्रत्यक्षातला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं, यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजेत आणि नेमकं काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा, सभासद जाणण्याचा 100% अधिकार आहे। जर विनय गुरे याच्यामध्ये सहभागी नसतील तर या गोष्टीचा खुलासा करावा। आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत, मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात, तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही, कुठे स्टेटमेंट दिलं नाही, ते तुम्हाला गैर का वाटलं नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे। कर्ज कितीचे आहे आणि विक्री कितीला होते, काय तफावत आहे? आता ही विक्री आपण बघितलं 30 कोटीला होती। आता संस्थेची मालमत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं जवळपास 280 एकर जमीन आहे, म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर मिळून मशिनरी आपण सांगितलं तुम्हाला मगाशी जवळपास 60-70 कोटीची मशिनरी आहे। आता ही मालमत्ता पण बघितली तर एवढी मालमत्ता याची आहे। आता बँकेचं जे मुद्दल आहे ते 158 कोटीचं आहे। आता त्याचं आता व्याज किती झालं हे कोणाला माहिती नाही, किंवा ज्या बँकांनी ही प्रॉपर्टी टेक ओव्हर केली जर बोजा किती नोंदलाय हे लोकांना माहिती नाही आणि या बँकेने या ठिकाणी आपली कर्ज वसूल व्हावी
यासाठी त्यांनी त्या जमिनीचा योग्य तिने मूल्यमापन करायला पाहिजे होतं. ते आम्हाला ते केली दिसून येत नाही. तेव्हा माझा आरोप आहे की काय बँकेचे सुद्धा अधिकारी यामध्ये सहभागी असतील. चौकशी करण्याची मागणी केलेली आणि तिथे 10 मिळालं पुढील भूमिका असणार. चौकशी करण्याची मागणी मागाशी सांगितल्याप्रमाणे मी ईडीला इट्स अ केस ऑफ क्लिअर केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग, हा विषय मनी लॉन्ड्रिंगचा आहे, त्यामुळे ईडीला हा विषय जातोय. त्यामुळे माझी एक तक्रार मी ईडीला केलेली आहे. दुसरी तक्रार मी बँकिंग हे असतं आपलं लोकपाल असतं त्यांच्यावर तक्रार केलेली आहे. आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये ही सखोल चौकशी झाली पाहिजे, लिलावावर स्थगिती मिळाली पाहिजे, यासाठी मी पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालय इकडे माझी तक्रार केलेली आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आज केंद्र सरकार राज्य सरकारची आम्हाला मदत जर नाही मिळाली तर आम्हाला पर्याय नसला तर आम्हाला 100% जेवण लेट केलं पाहिजे. आम्हाला विधानसभेला भूमिका आता आम्ही ताकदीने लढणार. महाविकास आघाडी आणि एकसंघ अखंड महाराष्ट्रातली वातावरण चांगलं आहे. लोकसभेला लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पैशाच्या महापुराच्या विरोधात या ठिकाणी लोकांनी आम्हाला मतदान केलं. जवळपास 5,05,000 मतं आम्हाला बिन पैशाची मिळालेली आहेत. आता निश्चित ठिकाणी मला खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं आहे. तिन्ही पक्ष आमची शिवसेना असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा बाकीचे घटक पक्ष हे सगळे एकसंघपणे आहेत, एकत्र काम करतायत आणि चांगल्या प्रकारचा निकाल मला अपेक्षित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.